एका गावामध्ये दोन वाडे होते समोरासमोर. इकडून एक मोठा वाडा होता, इकडून एक मोठा वाडा होता. आणि त्या एका वाड्यामध्ये सारखे नवरा बायको असायचे, सारखे असायचे. आणि एका वाड्यामध्ये सारखे भांडण व्हायचे. आणि ज्या वाड्यात भांडण होतात ना, ते असणारे कधी पण एकमेकांमध्ये बघा ना, आपल्या दोघांचे सारखे भांडण होते. त्या समोरचे कापड नानात ना सारखे हसत होते. हे दादा वहिनी कापड नानाकडे गेले. जे भांडण करत होते दादा वहिनी होते, आणि जे हसत होते ते कापड नाना होते. दादा वहिनी कापड नानाकडे गेले म्हणजे कापड तुमचं वेळ चाललं हो, तुमच्या घरामध्ये सारखं हसत होत, तुमच्या भांडण भिन्न होत नाहीत का? दादा नाना कापड म्हणले आमचं भांडण होत नाही, तुम्हाला कोण म्हणलं? मग तुमचं भांडण होत नाही तुम्ही हसतात का? तसं काहीच नाही म्हणले. तिने जर असताना मला फुकणी फेकून मारली, तिने जर मला फुकणी फेकून मारली आणि ती फुकणी लागली, ती हसती. आणि ती जर फुकणी होती मी हसतो. म्हणजे आमची भांडणं दुःखी महाराज, दुःखी नाही असा माणूस नाही. मग या दुःखी जुगाटा स्वतः करता चिरकाल सुख मिळण्याकरता तत्व 5 तत्वाचं गरज. शरीर सुख मिळण्याकरता 5च तत्व लागतात बाबा ऐका. आणि चिरकाल सुख मिळण्याकरताही 5च तत्व लागतात. काही लोकांनी प्रश्न केला, धन्य महाराज आम्हाला क्षणिक सुख पाहिजे, चिरकाल सुख तुम्ही बघितलं? कारण काही काही लोक मेल्यानंतर स्वर्ग मानितच नाही. मरणाते मुक्ती पाखंडाची, भोजनाते भक्ती, मरणाते मुक्ती पाखंडाची. हे आधम लोकांचं सांगितलं आहे. चला चिंतन लक्ष देऊ नये का? मेल्यानंतर कोणी मोक्ष स्वर्ग बघितलेला? आम्हाला क्षणिक सुख पाहिजे, चिरकाल सुखाची अजिबात गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराया सागर केला म्हणतात, दादा जर तुला क्षणिक जरी सुख पाहिजे असेल तर 5 तत्व तुला तुझ्या जीवनामध्ये अवलंबन करावं लागतं. ज्या वेळेस तुझ्या जीवनामध्ये 5 तत्व प्राप्त होते, तुला क्षणिक सुख मिळत पण चिरकाल सुख मिळणार नाही. माझं मत आहे क्षणिक सुख पण लवकर मिळू शकत नाही. ऐका ऐका असं पुढे सांगा जरा, पुढे सांगा. क्षणिक सुख मिळण्याकरता पहिला तत्व माणसाला शरीर पाहिजे. शरीर शरीर मिळण्याशिवाय शरीर सुख मिळत नाही. लक्षात नाही टाकता. शरीर असेल तर आपल्याला काय करायचंय? देवाची शरीर शरीराने सरे कुंभरुणावर झाले चिरापणे. ज्ञानोबा म्हणतात या शरीर तुम्हाला मिळालं, त्या शरीरात तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर स्वर्गात जाता येईल. त्या शरीरात तुम्हाला वैकुंठाला जायचं असेल तर वैकुंठाला जाता येईल. आणि या शरीराने तुम्हाला नरकात जायचं असेल तरी नरकात जाता येईल. एक मिनिटांमध्ये प्रमाण सांगतो. एक म्हणलं मला आम्हाला स्वर्गाला जायचंय, ज्ञानोबा त्याला प्रमाण देतात. मानवी संसारी